नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ। तर सकाळी सकाळी माझी झोप उडवण्याचं एक काम करतं ते म्हणजे हे घर, हे पडदे आता मी ओपन करते ना, तर घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येतो आणि म्हणजे लाईट लावायची सुद्धा गरज नाही, फॅनची पण गरज नाही, प्रचंड हवा बाल्कनीमधून आत येते। त्यामुळे सगळ्यात आधी मी पडदे आवरते, लाईट्स वगैरे लावायची तर गरज नाही आणि दरवाजासुद्धा ओपन करायची गरज नाही। तर सकाळी उठल्यावर थोडंसं बाहेर निरीक्षण करते की काय चाललं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे का, पावसाचा अंदाज घेते। तर आता बघा कसा पाऊस थोडंसं जमीन आहे ना ओलाचिंब करून टाकली आहे त्याने, आणि त्यावरून अंदाज येतो की आता ऑफिसला जायचं आहे, तर मग किती लवकर निघावं लागेल, किती उशिरा निघावं लागेल। आणि आमच्या बाल्कनीतून ही MLCPची बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये पार्किंग बिल्डिंग म्हणते, आणि या राईट साईडला बघितलं ना तर तिथे मेट्रोचा ब्रिज दिसतो। म्हणजे माझ्या घराचा अँगल असा आहे ना, तिथे मेन रोडसुद्धा दिसतो। आणि इथे जर अशा ज्या व्हेकल्स असतात ना, त्या जर का फास्टमध्ये जात असतील तर समजायचं की ट्रॅफिक नाही आहे, आणि जर स्लोमध्ये जात असतील तर समजायचं की ट्रॅफिक आहे। म्हणजे मला अंदाजसुद्धा येतो की किती लवकर बाहेर पडायचं आहे, किती नाही। तर आज आहे सॅटर्डेचा वार, सॅटर्डे आहे आज आणि मला सुट्टी आहे, म्हणून हा व्लॉग मी करू शकते। कारण सकाळी माझी भरपूर धावपळ असते, मुलाचा टिफिन, कारण मुलाचं स्कूल 8चं असतं, त्याचं टिफिन, परत कारण मुलं आपल्यासारखं खात नाही, त्यांना थोडंसं कमी तिखट वगैरे बनवावं लागतं, म्हणून त्यांच्यासाठी सेपरेट बनवायचं। परत आमची चपाती भाजी प्लस नाश्ता, ह्या सगळ्यांची गडबड असते, त्यात दूध तापवणं, पाणी गरम करणं, ह्या एक्स्ट्रा गोष्टी असतात। तर आज मी टिफिनला बनवते आहे भेंड्याची भाजी। बघा सॅटर्डे माझा आहे, मला ॲक्च्युली सुट्टी आहे, कारण मला अल्टरनेट सुट्टी असते, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही। म्हटलं निवांत उठावं तर तेही शक्य नाही आहे, कारण मिस्टरांचं ऑफिस आहे, तर त्यांच्या टिफिनसाठी उठावंच लागतं। माझं नाही तर प्रत्येक घरातल्या बायकांची हीच कहाणी आहे की जरा कुठे आराम करावा भेटला तर काही ना काही गोष्टी येतात, जसं की सुट्टीच्या दिवशी काही एक्स्ट्रा कामं घरातली आठवतात, हे राहिलं आहे ते राहिलं आहे, त्यामुळे सुट्टीचा दिवस बायकांना नसतोच मुळी। सुट्टीच्या दिवशी घर दिसतं आणि घरामध्ये एवढी प्रचंड कामं आपण आठवड्याभर थांबवलेली असतात ना, ती सगळं आपण आटपण्याच्या मागे लागतो, त्यामुळे आपला जो सुट्टीचा दिवस आहे तोही जातो। आणि म्हटलं कुठे निवांत मुलांना वेळ द्यावं, तर तो वेळ अगदी कमी असतो, त्यामुळे क्वालिटी टाईम आपण किती देतो मुलांना, परत प्रत्येक गोष्टीच्या मागे, कोणत्या गोष्टीच्या मागे आपण किती वेळ घालवतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे। तर इथे बघा मी भेंडी आता बनवते आहे। माझे मिस्टरना भेंडी आहे जी आपण नॉर्मल करतो ती टिफिनला खात नाही, कारण ती चपातीबरोबर थोडीशी तोतरी लागते म्हणतात, म्हणून त्यांना ही भेंडीची भरली भेंडी म्हणतात त्याला, जी पटकन बनते। तर यासाठी काय केलं, शेंगदाण्याचं कूट आहे ना त्याच्यामध्येच हळद मीठ मसाला मिक्स करायचा आणि असं त्याचं फिलिंग बनवून घ्यायचं, आणि भेंडी स्वच्छ धुवून कापून ना त्याच्यामध्ये चीर देऊन ते फिलिंग भरायचं। सुरुवातीला लसूण आणि जिरं राईच्या फोडणीमध्ये भेंडी जी आपण भरली आहेत ती सोते करून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरून कूट टाकायचं। ह्या भाजीमध्ये पाणी आपण नाही टाकायचं, कारण मंद आचेवर आपण वरतून पाणी टाकत आहोत, त्यामुळे ताटाच्या खाली जे बाष्प निघतं त्याच्याने ती आपोआप शिजून जाते, ओलावा धरून येतो आणि ती भेंडी शिजून जाते। पण पाणी नाही घालायचं, कारण पाणी घातलं तर ती व्यवस्थित होणार नाही, आणि एकदम 0 गॅसवर ठेवायचं, म्हणजे एकदम मंद आचेवर ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात। माझं पीठ मळे होईपर्यंत, चपाती होईपर्यंत ते आपोआप होतं। आणि एका साईडला मी दूध गरम करत ठेवलं आहे, आणि दूध कसं मी फ्रीजमध्ये होतं रात्री, तर ते मी आधी बाहेर काढलं आहे, कारण डायरेक्ट फ्रीजमधल्या वस्तू आपण नाही ठेवायच्या। 1-2 गोष्टी होतात त्याच्यामध्ये, एकतर ते आरोग्याला चांगलं नसतं की आपण थंड वस्तू पटकन रूम टेम्परेचरवर न येता पटकन आपण त्याला हीट देतो, ते बरोबर नसतं, ज्याने आरोग्याला हानिकारक असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण थंड वस्तू जर का फ्रीजवरून डायरेक्ट काढून गॅसवर ठेवली आणि गरम करत ठेवली तर आपला गॅससुद्धा वाया जातो, कारण थंड वस्तू आधी गरम होणार, ती तेवढी
गॅस वापरणार आणि सध्या तुम्हाला माहिती आहे गॅसचे किती प्रॉब्लेम आहेत, लगेच बुक होत नाही, 20-21 दिवसांनी गॅस बुक होतो आहे आणि त्यामुळेच गॅस जपून वापरला पाहिजे. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवते आणि काही गोष्टी आहेत ज्या आपण कुकरला मी शक्यतो भात आहे ना तो कुकरला मी नाही लावत, तो असाच शिजवते कारण आम्हाला कमी भात लागतो तर तो पटकन होऊन जातो. आणि चपातीचं पीठ आहे ना मी कधीच रात्री नाही भिजून ठेवत. आता बघा मी सकाळी ना 7:15, 7:20 ह्या दरम्यान मी हे सगळं काम आटपून मी घराच्या बाहेर येते. घराच्या बाहेर पडते. जर मी 7:30ला नाही बाहेर पडले तर माझी 9:30ची ड्युटी आहे, तर तिथे मी पोचू शकणार नाही. आणि मी इथे राहते सेंट्रलला, कल्याण डोंबिवली साईडला, आणि मला जायचं असतं वेस्टर्न साईडला. त्यामुळे मला तेवढ्या लवकर निघावंच लागतं. प्लस गर्दी असते 7:30ला सुद्धा स्टेशनवरती खूप गर्दी असते, त्यामुळे 1-2 ट्रेन सोडाव्या लागतात. ह्या सगळ्यांचा विचार करून 7:30ला मी घरातून बाहेर पडते. कधी कधी सुरुवातीला काय व्हायचं, मला अंदाज नाही यायचा, तर मी 7:45च्या दरम्यान बाहेर पडायची. मग नंतर एवढी गर्दी व्हायची की मला फास्ट ट्रेनमध्ये चढायलाच भेटायचं नाही. मग उरल्या स्लो ट्रेन किंवा सेमी फास्ट ट्रेन. मग सेमी फास्ट ट्रेनमध्ये सुद्धा ना ते हॉल्ट घेतात मध्ये, त्यामुळे खूप लेट होतो. त्यामुळे मी ठरवलं आहे कितीही काही झालं तरी आपल्याला ऑफिसला पोचणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी थोडंसं अर्धा तास आधी लवकर उठून मी 7:15 ते 7:30 ह्या दरम्यान बाहेर पडते. तर इथे बघा एका साईडला चहा ठेवते आणि असं नाही आहे की मी लवकर जायचं आहे म्हणून आदल्या रात्रीचंच पीठ मळून ठेवेन चपातीचं, तसं नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आदला दिवस आपण पकडतो ना, तर आदल्या दिवशीसुद्धा ऑफिसवरून घरी यायला 8 वाजतात. तर मग दुसऱ्या दिवशीची तयारी करायला तेवढा पुरेसा वेळ मिळतच नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशीची भाजी चिरून ठेवणं किंवा कणिक मळून ठेवणं ह्यासाठी मला वेळच मिळत नाही. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. आणि जरी मळलं किंवा समजा आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये एक्स्ट्रा आपण पीठ चपाती बनवत असू आणि एक्स्ट्रा आपण पीठ ठेवलं उद्यासाठी, तर ते उद्या सकाळी आपण जेव्हा त्याच्या चपात्या बनवू ना, तेव्हा ते पीठ काळं होतं. आपल्याला वाटतं की काही नाही, नॉर्मल आहे, कारण पीठ असं दिसताना ताजं दिसतं. परंतु पीठ जेव्हा चपात्या काळ्या होतात याचाच अर्थ की फ्रीजमध्ये त्याच्यावर काहीतरी केमिकल रिॲक्शन काहीतरी झालेलं आहे, ज्याच्यामुळे ते पीठ काळं झालं आहे आणि त्याच्याच चपात्या आपण खातो. आणि आपण बऱ्याच जणांना सवय आहे की रात्री पीठ मळून ठेवायचं. काही जण तेल न लावता मळून ठेवतात. केमिकल रिॲक्शन ही होतेच होते, तुम्ही तेल लावा किंवा नको लावू, तुमच्या कणिकवर केमिकल रिॲक्शन ही होते. जर तुम्हाला पीठ मळायचं आहे तर अर्धा-पाऊण तास आधी मळला गेला पाहिजे, तरच त्याच्या चपात्या अशा गोऱ्या दिसतात, म्हणजे अशा काळपट दिसत नाही आणि खाणाऱ्यालाही चांगलं वाटतं. आणि कसं हे वारंवार तुम्ही करत असाल ना, तर तुमच्या परिवाराला तुम्ही कुठेतरी धोक्यात टाकताय. कारण हे पुढे जाऊन कॅन्सरचे सुद्धा ह्याच्यामध्ये लक्षणं असतात, जे होऊ शकतं. त्यामुळे कोणीही असं करत असेल ना, पीठ आदल्या रात्री भिजवून सकाळी पटकन चपात्या करताय, तर त्या विचारात नाही पडायचं. आणि कणिक मळायला 10 मिनटापेक्षा पण कमी वेळ लागतो. तर त्यामुळे लवकर तुम्ही थोडंसं सकाळीच पीठ मळलं ना, तर त्याच्या चपात्यासुद्धा छान दिसतात. आणि टिफिनला आपण 12-1 वाजता टिफिन खातो, तर ते सुद्धा खाणाऱ्यालासुद्धा चांगलं वाटतं. आपण काहीतरी चांगलं खातो आहे असं, कारण आपण जे खातो त्याच्यामधूनच आपलं मन तयार होत असतं. त्यामुळे शक्यतो मी ट्राय करते की सकाळीच माझं पीठ मळलेलं असावं. आणि मला स्वतःलाच नाही आवडत, तर मी दुसऱ्यांना कसं देऊ, घरातल्यांना कसं देऊ, आणि प्लस मुलालासुद्धा चपात्या द्यावे लागते. तर त्यांना तर मी बिलकुल देणार नाही, कारण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, लहान मुलं आहे, तर त्यांना हे सगळं नाही, मला त्यांना धोक्यात नाही टाकायचं आहे. म्हणून मी ह्या सगळा विचार करते आणि सकाळीच कणिक मळून घेते. तर माझ्या चपात्या बघा फुगत नाही, पण एवढं नक्की की त्या नरम राहतात. दुपारी 12-1 वाजता ना ह्या चपात्या आहेत त्या नरम राहतात. कधी कधी काय होतं की इथे आल्यानंतर आम्हाला दळण्याची काही सोय नव्हती. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की पिठाची गिरणी कुठे आहे, आणि आहे ती मानपाड्या साईडला आहे, थोडंसं दूर आहे, तर तिथे जायचं नाही. मग रुणवालमध्ये पिठाच्या गिरण्याच नाही आहेत, तर आम्ही कसं काय करतो मॅनेज, ते पण मी तुम्हाला सांगते. पण सध्या हे ना गिरणीचं पीठ आहे, जे मी गहू आणून डीमार्टमधून गहू आणले, ते दळून गिरणीतून दळून आणले आणि त्याच्या चपात्या बनवते,
चपात्या नरम येतील. तर घरघंटीवरती सुरुवातीला ऑप्शन नव्हता म्हणून चपात्या दिलेल्या. तर व्हायचं असं की हे टिफिनला 3 चपात्या त्यातली एक तरी चपाती रिटर्न आणायचे. त्यामुळे ह्यांना आवडायचे नाही की गिरणीतल्या पिठाच्या चपात्या आहेत ना त्या एकदम कडक व्हायच्या दुपारपर्यंत, त्यामुळे खाव्याशा वाटायच्या नाही. त्यामुळे 1-2 महिने असेच मी काढले. नंतर हळूहळू जशी माहिती झाली तसं पिठाची गिरणीचं पीठ आहे ते मी वापरायला लागले. आणि अजून एक इथे अन्नपूर्णा म्हणून एक आहे आर गॅलेरियामध्ये, ते सुद्धा देतात. त्यांचा हा बिझनेस आहे, ते पीठ पुरवतात. पण कॉस्ट काढली तर पीठ दळून आणणं म्हणजे गहू विकत घेणं आणि पीठ दळून आणणं ते थोडंसं कॉस्टिंग जातं आपल्याला डायरेक्ट रेडीमेड पीठ घेतलं तर. आणि डीमार्टमध्ये पण रेडीमेड पीठ भेटतं, पण कसं असतं की ते ओपन असतं ना, त्यामुळे ते पीठ मला नाही म्हणजे असं मनातच भरत नाही. ह्या चपात्या बघा किती मऊ झाल्यात आणि ह्या दुपारपर्यंत अशाच राहणार. आणि चपाती असं हातात धरल्यावरच असं मऊसरपणा त्याचा जाणवतो. ही बघा, ही भरली भेंडी ही अशी दिसते. बिलकुल पाणी टाकायचं नाही तरीसुद्धा ती बरोबर शिजते. आणि त्याचं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा आतमध्ये छान शिजलं जातं. तर मी एवढीशीच का बनवली, तर कारण मी घरी आहे, मुलं अशी भेंडी खाणार नाही, त्यांच्यासाठी सेपरेट चिरून भेंडी मला बनवायची आहे आणि तीच भेंडी मी सुद्धा जेवणामध्ये खाणार. तर ह्यांच्यापुरती फक्त थोडीशी बनवली म्हणजे हे टिफिनला नेतील आणि म्हणजे ह्यांचं तर जेवणाचा प्रश्न आताच सुटला. आता आमचा आणि आमच्या मुलांचाच राहिला. तर ते मी हळूहळू करेन. दिवसभरामध्ये पूर्ण वेळ आहे ते करायला. त्यामुळे मी थोडी भेंडी आहे ती चिरून ठेवली आहे. आणि एवढ्या भेंडीसाठी मोठं भांडं नाही लागणार म्हणून मी त्या छोट्या भांड्यात बनवली. तर हा टिफिनचा डबा मी आता तयार करते, कारण 7:30 होत आलेत आणि ह्यांना पण निघायचं आहे. तर इथे ना मी झाकण 2दा करते, कारण कसे भाजीची जी वाफ आहे ना ती दबली जाते आणि पुन्हा ओपन केल्यावरती ती वाफ आहे ती बरोबर जागा घेते आणि उरलेली वाफ आहे ती निघून जाते. म्हणून मी भांडं आहे टिफिनचं ते 2दा लॉक करते, एकदा ओपन करून आणि हे. आणि सकाळीच बघा नुसती भाजी चपाती बनवली आहे तरीसुद्धा किचन कट्टा आहे ना तो पूर्ण भरला आहे, कारण सकाळी मी पीठ चाळलं होतं त्याचं ते पूर्ण पीठ आहे ते कट्ट्यावर सांडलं आहे. तर घाईच्या गडबडीमध्ये ना ओटा घासत वगैरे बसत नाही. तर मी हे मस्त एक असं चमत्कार म्हणा किंवा काय म्हणा, एक मॅजिक माझ्याकडे लिक्विड आहे ते मी बनवते. आणि ह्याच्यासाठी ना कुठल्याही बाकीच्या विम लिक्विड वगैरेची गरज नाही. तर हे टाईडचं ना वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे 139 रुपीजला. जे लिक्विड आहे ते कपडे धुण्यासाठी वापरतात, पण मी वॉशिंग मशीनमध्ये फक्त पावडर वापरते. मी ह्याचा वापर फक्त किचन क्लिनिंगसाठी आणला आहे. एकतर ह्याला सुगंध छान असतो, त्यामुळे किचनवरती कॉक्रोच फिरत नाही, त्या वासाने कॉक्रोच किचनवर येत नाही. आणि हे आपण गॅसलासुद्धा लावू शकतो आणि किचन कट्ट्यावर यूज करू शकतो, कारण ह्याला फेस असतो. थोडंसं साबणाचा भागच असतो हा, परंतु ते कपड्यांसाठी आहे. आणि प्लस ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातल्या किचनमधले जे डबे असतात, म्हणजे तुम्हाला डाळीचे वगैरे डबे घासायला जमले नाही तर तुम्ही ह्या लिक्विडचा वापर करून ते सुद्धा क्लिनिंग करू शकता. प्लस ह्या लिक्विडचा वापर करून तुम्ही तुमच्या किचनची किचनचे जे ड्रॉवर्स आहेत ते सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. म्हणजे ह्याचा मल्टीपर्पज यूज आहे. तर हे थोडंसं म्हणजे एक कपभर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पूर्ण बॉटलभर पाणी टाकायचं. माझ्याकडे विम लिक्विडची जुनी बॉटल आहे ना त्याच्यामध्येच मी हे बनवते. आणि हे टाईडचं लिक्विड मी 3 महिने झालं आणलं आहे, ते अजूनही मी वापरते. आणि हे मी एवढं बनवलेलं लिक्विड आहे ना ते 2 ते 3 आठवडे आरामात पुरतं. गडबडीमध्ये ना हे असं सगळं पसरून घ्यायचं लिक्विड आणि किचन कट्ट्यावरती पसरवायचं. प्लस तुम्ही गॅसवर सुद्धा पसरवू शकता. तर मी काय करते, हे जे कापड आहे जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसलं, मी असं मल्टी कलरचे कापड डीमार्टमधून आणलेत, जेणेकरून एकच कापड सगळीकडे वापरता येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी कापड. म्हणजे आपण जसं घरामध्ये जसं टॉवेल, हातरुमाल वेगळा, अंघोळीचं टॉवेल वेगळं ह्याच्यात असतं, तसं किचनलासुद्धा वेगवेगळे नॅपकिन असणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, गॅस आपण अन्नपूर्णा म्हणतो, ती स्वच्छच असली पाहिजे. आणि तिचं पावित्र्य राखण्यासाठी आपण खाली जे काही आपण ओटा साफ करतो
ते आपण नॅपकिन नाही वापरायचं. गॅस पुसण्यासाठी नेहमी वेगळं वापरायचं, कारण गॅसला आपण पुसतो, आपण त्याची पूजा करतो. ती अन्नपूर्णा देवता आहे आणि आपण देवाला कधीच आपण खराब पाण्याने किंवा खराब कपड्याने पुसत नाही. तर त्यासाठी स्वच्छ कापड आहे आणि जे ग्रीन कलरचं कापड आहे ना, तेच मी नेहमी गॅस पुसण्यासाठी ठेवते आणि ते कापड फक्त गॅस पुसण्यासाठी वापरते. त्याच्यामध्ये मी मागची भिंत वगैरे काहीही पुसत नाही, फक्त आणि फक्त माझी जी शेगडी आहे तीच तर त्या लिक्विडचं बघा थोडंसंच लिक्विड टाकलं आहे, पण गॅससुद्धा चमकतो आहे. आणि हे मी लिक्विड एक हँडी ठेवते माझ्या किचनमध्येच, राईट साईडला ते ठेवते. तर आता बघा कसं किचन किती क्लीन वाटतं आहे. आणि लाईट का लावली आहे, मगाशी का लावली नव्हती, कारण चपात्या करताना तो प्रकाश आहे ना एकदम डोळ्यामध्ये जात होता आणि माझा स्पीड कमी होत होता, म्हणून मी ते नाही लावली. तर आता बघा दळण, हे माझं दळण आहे. हे 2 दिवसापूर्वीच दळून आणलेलं आहे आणि अगदी घरपोचा, मला कुठे जायचीसुद्धा गरज नाही. एक फोन केल्यानंतर ते घरी येतात, आपले गहू आहे ते घेऊन जातात आणि आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला देतात. सुरुवातीला कसं 10 रुपीज पर kg ही कॉस्ट ठेवली होती, पण आता 13 रुपीज त्यांनी केली आहे. त्यामुळे मी एक साथ 7 ते 8 किलोचं दळण दळते. हे ज्वारीचं पीठ आहे. गव्हाचं पीठ माझ्याकडे आहे, त्यामुळे ते मी दिलं नव्हतं. तर हे ज्वारीचं पीठ आहे जे मी त्यांच्याकडून दळून आणलं, कारण आम्ही तांदळाच्या भाकऱ्या नाही खात, आम्ही ज्वारीची खातो. आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये थोडंसं आम्हाला तांदूळ, थोडंसं म्हणजे 4 किलोमध्ये 2 किलो असे तांदूळ मिक्स करावे लागतात, तरच त्याच्या भाकऱ्या व्यवस्थित होतात, नाहीतर त्याच्या भाकऱ्या थोड्याशा कडक होतात. तर आता मी स्वच्छ धुवून तो डबा आहे तो त्याच्यामध्ये जे होतं पीठ ते थोडंसं टोपामध्ये काढलं. हा डबा स्वच्छ धुवून सुकवून मी आता त्याच्यामध्ये हळूहळू पीठ भरते. तर हे अशा प्रकारे ना, म्हणजे हे आणलं होतं दळून परवा, पण मी डब्यामध्ये कधी फील करते आहे, तर आज फील करते, म्हणजे सुट्टीच्या दिवशी. तर ही छोटी मोठी कामं होतच राहतात. आणि सगळ्यात म्हणजे सॅटर्डे किंवा सुट्टीचा वार का महत्त्वाचा असतो माहिती आहे का, कारण मुलांना वेळ मिळतो. आणि मुलं म्हणजे मी मुलांबद्दल माझ्या एवढी कृतज्ञ आहे की ते आठवडाभर सहन करतात की माझी आई दिवसभर घरी नसते, म्हणजे सकाळी जाते, म्हणजे ते झोपेत असतात. लहान मुलगा तर उठलेला असतो, पण तो आता मोठा झाला आहे, परंतु ही 2.5-3 वर्षाची आहे. 3 वर्षाची आत्ता झाली आहे. 1 वर्ष झालं मी हिला असंच 7:30ला सोडून जाते घरामध्ये, म्हणजे ती उठते ते पण मला दिसत नाही, ती झोपेतच असते तेव्हा मी जाते. आठवडाभर मी बाहेर असते आणि सॅटर्डे संडे घरी असते, तेव्हाच मी कुठे तिच्या वाट्याला येते. आणि तोपर्यंत तिचे पेशन्स ते मला एका दिवसामध्ये भरून मिळतात. आणि मला जर कोणी विचारलं ना सुकून म्हणजे काय, तर माझ्यासाठी हे सुकून आहे. मला ज्याची गरज आहे, जी प्रायोरिटी आहे माझ्यासाठी हीच आहे, परंतु ती मला क्वचितच मिळते, अगदी सॅटर्डे आणि संडे. आणि सॅटर्डे पण कसं अल्टरनेट सॅटर्डे, म्हणजे फक्त संडे, तेही काही तास, म्हणजे अर्धा तास, पाऊण तास. तर मी जास्तीत जास्त क्वालिटी टाईम मुलांना देण्याचा प्रयत्न करते, कारण मी माझ्या मोठ्या मुलाच्या अनुभवावरून शिकले, जरी आपण मुलांना पूर्ण वेळ नाही दिला ना, तरी क्वालिटी टाईम आपण नक्कीच दिला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना कनेक्ट राहू. अशा गोष्टी आपण त्यांच्याकडून करून घ्यायच्या, किंवा आपण आपल्या स्वभावामध्ये किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये असं बदल करायचं की आपण त्यांना क्वालिटी टाईम देऊ शकतो. तर आता बघा मलासुद्धा एवढं भारी वाटतं आहे ना, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं सुख नाही असं वाटतं. तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.